नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते खूपच छान असाल आणि मी पण मस्त आहे. तर मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की जो लाईव्हचा आपला लॉंग व्हिडिओ बनतो त्याची प्लेलिस्ट कशी तयार करायची. पण त्याच्या आधी मी तुम्हाला त्या प्लेलिस्टचे भरपूर असे फायदे सांगणार आहे. लाईव्हची प्लेलिस्ट तयार केल्याच्या नंतर आपला वॉच टाइम वाढवायला आपल्याला भरपूर अशी मदत मिळते. तर ती कशी मिळते ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ वॉच करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी लाईव्हची प्लेलिस्ट कशी तयार करते. अक्षरशः मी तुम्हाला हे तयार करताना माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरच दाखवणार आहे. पण त्यासाठी मी तुम्हाला सांगते, लाईव्ह आणि प्ले म्हणजे काय. प्लेचा अर्थ असा आहे की आपण जे एक पाठोपाठ जो व्हिडिओ जोडतो आणि जो पहिला व्हिडिओ जो संपला तर दुसरा व्हिडिओ ऑटोमॅटिक प्ले होतो. म्हणजे ऑटोमॅटिक तो आपल्याला काहीही न टच करता किंवा आपलं बोट न लावता तो ऑटोमॅटिक व्हिडिओ जो चालू होतो त्याला म्हणतात प्ले. असे आपण भरपूर असे 8, 10, 20 किंवा 25, 50, 60, 70 सुद्धा तुम्ही व्हिडिओ जोडू शकता एका प्लेलिस्टमध्ये. तर छानसं असं काहीतरी आपल्या लाईव्हचं प्लेलिस्टचं असं नाव ठेवायचं आणि आपली एक पूर्ण जो आपले लाईव्हचा मोठा लॉंग व्हिडिओ बनतो त्याचं तुम्ही एक प्लेलिस्ट तयार करायची. किंवा तुमचे जर लॉंग व्हिडिओ असतील तर तुम्ही लॉंग व्हिडिओची पण एक प्लेलिस्ट तयार करू शकता. अशाच पद्धतीने जशी मी तुम्हाला आता दाखवणार आहे सेम पद्धतीने तुम्ही लॉंग व्हिडिओची सुद्धा प्लेलिस्ट तयार करू शकता. त्याच्याने सुद्धा तुम्हाला भरपूर फायदे असतात. जसं की तुमच्या घरामध्ये 2-3 मोबाईल आहेत किंवा तुमचे नातेवाईक आहेत, ज्यांना जे तुमची फ्रेंड सर्कल आहेत की ज्यांना असं वाटतं की तुम्ही पटकन तुमचं चॅनल ग्रो व्हावा, तुमचं चॅनल लवकर मोनो व्हावा, तुम्ही युट्यूबवर भरपूर असं छान काम करावं. जर त्यांना खरोखर मनापासून वाटत असेल तर ही प्लेलिस्ट ते रात्री तुमच्या लाईव्हची प्लेलिस्ट ते चालू करून ठेवू शकतात. ज्याच्याने काय होईल की तुमचा वॉच टाइम वाढवायला तुम्हाला भरपूर मदत होईल. प्लेलिस्टमुळे वॉच टाइम वाढायला भरपूर मदत होते. जसं की आता दिवसभर सर्वांचे मोबाईल बिझी असतात, प्रत्येकांचेच मोबाईल दिवसभर बिझी असतात, पण रात्रीचे मोबाईल ते सर्वांचे फ्री असतात, नाही का? तर जर तुमच्या घरामध्ये 2 मोबाईल एक्स्ट्रा असतील, जसं तुमच्या मुलाचा आहे, मुलीचा आहे किंवा हस्बंडचा आहे, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ती प्लेलिस्ट चालू करून ठेवली, एक ज्याच्यामध्ये जे आपलं मेन आयडी जे आहे ना, ज्याच्यामध्ये जे आपलं मेन चॅनल आहे तो एकटा मोबाईल सोडून तुम्ही दुसऱ्या कितीही मोबाईलवर तुम्ही तुमची प्लेलिस्ट चालू करून ठेवू शकता, ज्याच्याने तुम्हाला भरपूर असे फायदे मिळतील. मंडळी, मला असं वाटतं नक्कीच तुम्हाला प्लेलिस्टचे फायदे कळले असतील, जसं मी सांगितलंय माझ्या सोप्या भाषामध्ये. आणि तुम्हाला मी आता हेही दाखवणार आहे की प्लेलिस्ट कशी तयार करायची, ती पण माझ्या एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये, ते पण माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरच. तर मंडळी, चला तर मग मी तुम्हाला दाखवते की प्लेलिस्ट कशी तयार करायची आपल्या लॉंग व्हिडिओ किंवा आपल्या लाईव्हचा लॉंग व्हिडिओ, या दोन्हीची प्लेलिस्ट कशी तयार करायची आणि ते मी तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरच दाखवणार आहे. चला तर मग मंडळी, या माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर हे बघा, आपण माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहोत. आता इथून आपल्याला जायचं आहे यूट्यूबवरती. तर मी आता यूट्यूबवरती क्लिक करते. तर हे बघा यूट्यूबचं चिन्ह, याच्यावरती मी क्लिक करते कारण मला जायचं आहे माझ्या आय डीमध्ये. तर हे बघा साईटला जे दिसते बारीक छोटंसं, ते माझ्या आय डीचा लोगो आहे, त्याच्यावरती मी क्लिक करते म्हणजे मी पूर्णपणे माझ्या आय डीमध्ये जाते. तर हे बघा वरती जे ब्लॅक लाईन दिसते, आता मी पुन्हा एकदा त्याच्यावरती क्लिक करते. तर हे बघा इथे माझे व्हिडिओ ओपन होतात. हे लॉंग व्हिडिओ माझे इथे ओपन झाले. आता हे व्हिडिओच्या साईटला जे छोटे छोटे 3 असे टिपके आहेत बघा, साईटला छोटे छोटे 3 टिपके आहेत, त्याच्यावरती मी क्लिक करणार. हे बघा इथे मी क्लिक केलं साईटला. त्याच्यानंतर असं ऑप्शन उघडून आलं बघा, हे असं ऑप्शन, नाही का? तर ते इथे जे आहे लिहिलेलं बघा, सेव्ह टू प्ले लिस्ट. हे बघा इथे लिहिलेलं आहे सेव्ह टू प्ले लिस्ट. बघा त्याच्यावरती मी क्लिक करते. हे बघा असे ऑप्शन इथे उघडून आलेले आहेत. तिथे प्लसचा आयकन दिसते ना खाली, प्लस, तर प्लसवरती मी आता क्लिक करणार. खाली बघा एकदम खाली दिसते ना प्लस, असं क्रॉस केलेलं, त्याच्यावरती मी क्लिक करणार प्लसवरती. त्याच्यानंतर असं ऑप्शन उघडून आलं. तर इथे काय ना, तुम्हाला तुमच्या प्लेलिस्टचं नाव टाकायचं आहे. तुम्हाला जी नावाने प्लेलिस्ट बनवायची त्याचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर तुम्हाला जे आवडेल ते सुंदरसं असं नाव ठेवा तुमच्या प्लेलिस्टचं. मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी एक सुंदर असं नाव ठेवते, सुंदर. ते बघा मी ते सुंदर टाईप केलं. त्याच्यानंतर इथे वरती जे ब्लॅक दिसते ना, हे क्रिएटर, त्याच्यावरती मी क्लिक करणार. क्रिएटवर त्याच्यावरती क्लिक करणार मी. बघा मी इथे क्लिक केलं. तर हे बघा आता माझी प्लेलिस्ट
तयार झाली आहे. आता मला त्याच्यामध्ये व्हिडिओ सेव्ह करायचे आहेत. तर मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ कसे सेव्ह करायचे. तर आपल्याला व्हिडिओ घ्यायचे आहेत लाईव्हचे. ते बघा मी लाईव्हवरती आले. इथे सगळे माझे लाईव्हचे लॉंग व्हिडिओ जे आहेत ते आपले 1-2 तासाचे ते आहेत बघा इथे. तर मी त्या लाईव्हवरती क्लिक केल्याच्यानंतर माझा लॉंग व्हिडिओची पूर्ण लिस्ट ओपन होते. हे बघा इथे झाली ओपन पूर्ण लिस्ट माझी. तर मी तुम्हाला दाखवते आता की प्लेमध्ये व्हिडिओ एक एक कसा प्ले करायचा म्हणजे सेव्ह करायचा प्लेलिस्टमध्ये. तर इथे पण तेच प्रोसिजर आहे. साईडला जे 3 असे टिपके आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं. हे बघा साईडला 3 टिपके आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं. हे बघा क्लिक केलं. आता इथे तुम्हाला सांगते 3ऱ्या नंबरवर 1 2 3 हां 3ऱ्या नंबर ऑप्शनवर क्लिक करायचं. हां केलं. इथे बघा काय लिहून आलं सुंदर. हे माझ्या आधीचे पण प्लेलिस्ट आहेत पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे सुंदरवरती क्लिक केलं. त्याच्या साईडला हे ह्याच्यावरती क्लिक केलं. सेव्ह झाला तो व्हिडिओ सेव्ह झाला. मी तुम्हाला अजून एक दाखवते म्हणजे 3-4 व्हिडिओ दाखवले म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि एकदम व्यवस्थित असं. तर हे बघा आता पुन्हा ते ऑप्शन 3ऱ्या नंबरचं 1 2 3 त्याच्यावरती क्लिक केलं. त्याच्यानंतर इथे सुंदर. तर सुंदरच्या पुढे जे डॉट आहे व्हाईट बॉक्स त्याच्यावरती मी क्लिक करणार ह्याच्यावरती. तर हा व्हिडिओ पण सेव्ह झाला प्लेलिस्टमध्ये. अजून एक दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल असं एकदम सोप्या पद्धतीने. तर हे बघा आज 3 टिपके आहेत साईडला त्याच्यावरती क्लिक केलं. वरून 1 2 3 वर क्लिक केलं. इथे आलं सुंदर लिहून. सुंदरच्या बाजूला जो व्हाईट बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक केलं. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने सगळे व्हिडिओ तुम्हाला हवं तेवढे व्हिडिओ तुम्ही सेव्ह करा तुमच्या प्लेलिस्टमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने रात्रीची पूर्ण प्लेलिस्ट चालू ठेवा आणि मग बघा तुमचा वॉच टाईम किती पटापट वाढतो आणि किती छान आणि किती पटकन तुमचं चॅनल मोनो होतं. तर बघितलं मंडळी किती सोपी आणि साधी पद्धत होती. तर असं तुम्ही प्लेलिस्ट तयार करा. आपल्या मोबाईलमध्ये प्लेलिस्ट तयार करा. लॉंग व्हिडिओची बनवा आणि तुमचे लॉंग व्हिडिओ नसतील तर हे लाईव्हचा जो व्हिडिओ बनतो आपला लॉंग व्हिडिओ तो आपला लॉंग व्हिडिओच असतो. तर त्या लॉंग व्हिडिओची प्लेलिस्ट तयार करा आणि तुमच्या नातेवाईकाला तुमच्या फ्रेंड सर्कलला कन्व्हेन्स करा की माझी प्लेलिस्ट तुम्ही चालू करून ठेवा. ज्याच्याने काय होईल की तुमचा वॉच टाईम पटपट वाढेल आणि तुमचंही चॅनल लवकर मोनो होईल जसं मी. तर मग मंडळी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा तुमच्या छान कमेंटमधून. आणि ही माझी सोपी सरळ पद्धत तुम्हाला कशी वाटली ही सुद्धा सांगा तुमच्या कमेंटमधून. तर चला तर मग मंडळी असेच नवीन काहीतरी घेऊन येईन मी तुमच्यासाठी पुन्हा. तर भेटू आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर मग ओके बाय बाय.